नमस्कार मंडळी. बिझनेस म्हटलं तर चांगल्या बिझनेस आयडिया सोबत लागतो तो म्हणजे प्लॅटफॉर्म. आज आपल्या सोबत आहेत हबल स्पेस मॉड्युलर फर्निचर मॅन्युफॅक्चररचे सर्वेसर्वा माननीय श्री वसंत वरपे साहेब. यांनी सुद्धा आपल्या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सहभाग नोंदवला होता. चला तर जाणून घेऊया त्यांचा आपल्या या एक्सपो मधील खास अनुभव. नमस्कार, स्वागत आहे साहेब आपलं. साहेब, तुम्ही या आपल्या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सहभाग घेतला होता, तर कसं काय सहभाग घेतला, काय विचार होता इथे सहभाग घेण्याचा? एकतर सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो, तुम्ही मला इथं संधी दिली. मी साधारण जेव्हा सर्वप्रथम आपला MEAचा 16 किंवा 17ला पहिला जो शो झाला होता तेव्हापासून याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहोत. आणि मी MEAचा मेंबर असल्यामुळेच करत होतो एवढा दिवस की आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं म्हणून. परंतु यावेळेस काय झालं की आपला इंटरनॅशनल एक्झिबिशन होणार होतं आणि म्हणून आम्ही ठरवलं, मी मुंबई, बेंगलोर आणि पुणे इथे मोठ्या फर्निचर एक्झिबिशनमध्ये वेळोवेळी भाग घेतला होता. मी विचार केला, जर इथं जर मोठा एक्झिबिशन होत आहे तर आपण यावेळेस जरा मोठा स्टॉल घेऊया आणि आपलं प्रॉडक्टची वाईड रेंज जी आहे ती आपण इथे दाखवूया. आणि अपेक्षेप्रमाणे आम्हाला तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून आम्ही सहभाग घेतलेला. अच्छा, आताच म्हटलं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सो काय प्रतिसाद मिळाला, कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? विशेषतः सांगायचं तर आमचा मोस्टली B2B बिझनेस आहे ना. आम्ही आतापर्यंत आम्हाला कोल्ड कॉल करावे लागतात किंवा कुणाच्या रेफरन्सनी कॉर्पोरेट रेफरन्स मिळतात आणि कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळतात. ह्या एक्झिबिशन मध्ये एक वेगळं काय झालं की आम्ही आमच्या ऑफिस फर्निचर बरोबर आमचं जे एज्युकेशनचे बेंचेस वगैरे आहेत ते पण ठेवलेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद असा मिळाला की पुणेच नाही तर आपलं सराउंडिंग जो आहे, अहिल्यानगर आहे, कोल्हापूर आहे, सातारा, सांगली, तसेच कोकणातील वेगवेगळे ठिकाणावरून मला खूप चांगल्या एन्क्वायरी आल्या. आणि ह्या एन्क्वायरीमुळे आम्हाला कळालं की पुण्यामध्येही खूप मोठं मार्केट आहे. अपार्ट फ्रॉम आमचं जे B2B कॉर्पोरेट आहे ते सोडून खूप मोठं मार्केट आहे याची आम्हाला जाणीव झाली. आणि आम्हाला आता थोडेसे पिन टोचले की आता आपण वाढवायला हवं. अच्छा, आणि नक्कीच तुम्ही वाढवलं असणार आणि इथून पुढे सुद्धा तुमचा बिझनेस नक्कीच मोठा होईल. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या एक्सपो मध्ये सगळ्यात आवडलेली अशी कुठली एखादी गोष्ट होती? तसं तर एक्सपोच खूप छान झाला. म्हणजे अतिशय भारावून गेलो मी. माझा स्टॉल होता म्हणून नाही तर ओव्हरऑल सर्वांनाच स्टॉलला खूप प्रतिसाद चांगले मिळाले. इन्व्हेस्टमेंटवर ROI खूप चांगला मिळाला. तरी पण एक सांगायचा क्षण म्हणजे प्रवीण दादा गायकवाड आपल्या स्टॉलवर आलेले आणि त्यांनी पाहिलेला आपला एकदम अत्याधुनिक स्टॉल लावलेला होता. वेगवेगळ्या बेंचेस होत्या, कॉर्पोरेटचे स्टडी टेबल होते आणि ऑफिस फर्निचरचे वेगवेगळे मॉडेल ठेवलेले होते. ते आले, पाहिले आणि हसलं आणि मला बोलले, हे खरोखर आपणच बनवतो का? अरे मला पहिल्यांदा तर कळलं नाही त्यांना काय बोलायचं आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की यांना काय बोलायचं आहे. मी बोललो, दादा तुम्ही कधी पण आपल्या फॅक्टरीवर या, यातील कोणतं ना कोणतं डिस्पॅच आणि कोणतं ना कोणतं प्रोडक्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. दादांनी मला हसले आणि बोलले, मी नक्की येईल तुझ्याकडे. मला थोडंसं माझंही कधी कधी कौतुक वाटतं, तर मला माझं कौतुक वाटलं की ठीक आहे आपण काहीतरी चांगलं करू. आणि स्वतःचं कौतुक हे म्हणतात खूप चांगलं असतं. हो, चांगली गोष्ट आहे. आणि या एक्सपो मधून काय शिकायला मिळालं तुम्हाला? या एक्सपो मधून एक शिकायला मिळालं की आपण जे बोलतो की मार्केट, आपण मी कुठे समजा कात्रजला व्यवसाय करतोय किंवा आपण पुण्यामध्ये व्यवसाय करतो, तर आपल्याला वाटतं की हे मार्केट एवढंच आहे किंवा आपल्यासाठी एवढंच वाढून ठेवलेलं आहे. परंतु जो काही अफाट प्रतिसाद मला मिळाला त्यावरून मला असं कळलं की आपण प्रोडक्शन ॲज वेल ॲज मार्केटिंग कॅपॅसिटी जर वाढवली तर मार्केट हॅज नो लिमिट. खूप मोठं मार्केट साईज आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असतील, जसे आम्ही बऱ्यापैकी काही प्रोडक्ट इनोव्हेटिव्ह आणलेले आणि आमचा सेटअपही थोडा अत्याधुनिक आहे त्यातल्या त्यात, त्यामुळे इनोव्हेटिव्ह जर प्रोडक्ट असतील तर मार्केटमध्ये खूप चांगली संधी आहे. आणि आज या संधीत बऱ्याचदा बाहेरच्या कंपन्या घास खातात, तर आपण जास्तीत जास्त आपणच जर त्याला केटर केलं तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि आपला व्यवसाय वाढू शकतो. आणि या एक्सपो मधून तुम्हाला काय काय व्यवसायाच्या संधी मिळाल्या किंवा नेटवर्किंग कसं झालं? नेटवर्किंग म्हणजे आता साधारण एक 17-18 वर्षापासून मी मॉड्युलर फर्निचरच्या व्यवसायात आहे. आतापर्यंत शेकडो हजारो कंपन्यांना मी सप्लाय केलेला आहे. यामध्ये काय होतं, बऱ्याचदा आपण पुढे पुढे जात असतो त्यावेळेस मागे विसरत चालतो.
तर असं झालं की जे जुने बरेचसे क्लायंट होते ज्यांच्याकडे मी एक ऑर्डर केल्या 2 ऑर्डर केल्या आणि मी विसरलो असेल किंवा ते मला विसरले असतील, त्यातील बऱ्यापैकी क्लायंट तिथं आले होते. इव्हन माझे बरेचसे कॉलेज मित्र मला भेटले आणि तेही व्यवसायात आहे आणि ते मला बोलले, अरे वरपे तू हा व्यवसाय करतो का, आम्हाला माहीतच नव्हतं. तर ह्या गोष्टींमुळे काय झालं की एक तर जुने रेफरन्स जागृत झाले, लोकांमध्ये माहिती झाली आणि एक्झिबिशनला साधारण आमचे 6 सेल्स पर्सन होते मी पकडून तिथे. 6च्या 6 लोक कंटिन्यू एंगेज होती. एवढी डिमांड होती आमच्या स्टॉलवर किंवा आमच्या प्रोडक्टला. त्यामुळे आम्हाला आनंद वाटला की आपण याच्यामध्ये भाग घेतला आणि आपल्याला खूप काही गोष्टी इथून शिकून गेल्यात आणि आपण वाढवायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा असा एक्सपो झाला तर तुम्ही सहभागी व्हालच. नक्कीच. मी विक्रम गायकवाड साहेबांचे विशेष आभार मानतो आणि जी कमिटी आहे त्यांचा आभार मानतो की त्यांनी, म्हणजे हे एका हाताचा खेळ नव्हता, सर्वांनीच अर्थात खूप प्रयत्न केले. गायकवाड साहेबांनी विशेषतः त्यांनी कदाचित त्यांच्या व्यवसायाला चिमटा घेऊन त्यांनी वेळ दिला असेल आणि खूप जिल्होजिल्हे, गावोगावी, तालुका ते फिरले आणि त्यांनी याची जाहिरात केली त्यात आणि त्या व्यतिरिक्त स्टॉलही भरभरून लोकांना सहभागी होण्यास त्यांनी जाणीव करून दिली आणि यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझी इच्छा आहे दरवर्षी याचं आयोजन व्हावं आणि मी त्यात नक्कीच सहभागी होईल. नक्कीच सर. खरं तर तुमचा बिझनेस तुम्ही म्हणाला तसं MEA मुळे जास्त वाढला किंवा जास्त लोकांशी संपर्क झाला तर नक्कीच तुमचा व्यवसाय इथून पुढे सुद्धा असाच वाढत जाईल, तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल आणि MEA तुमच्यासोबत नक्कीच असणार आहे. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण ऐकला वसंत वरपे साहेबांचा MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मधील सहभाग. पुन्हा भेटूया अशाच एका व्यवसायाच्या गाथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.